नमस्कार. आज मी तुम्हाला चिंच कशी साठवून कशाप्रकारे ठेवायची आज हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे मी बाजारातून आणलेले आहे, पण त्यात काय असतं, स्वच्छ अशी निवडून घ्यायची दोरे. हे बघा, हे चिंचोके काढून घेतलेले आहे. एकदमच अशी स्वच्छ मिळत नाही. आणि हे बघा, हा चिंचोका असे स्वच्छ करून ठेवायचं. त्याला जरा 2-4 उन्हात ठेवावी आणि नंतर जरा मीठ घालून लहान लहान गोळे करून काचेच्या बरणीत ठेवावे. आता इकडे पण आहे असा चिंचोका, अजून एवढी निवडली नाही. सगळं हे काढायला पाहिजे. हे बघा, हे चिंचोके सेपरेट काढायला पाहिजे. आपण हे हे बघा, दोरे असतात, ते दोरे पण काढायला पाहिजे. नाहीतर असं केलं तर काय होतं आहे ना, त्याला ना टोके पडतात चिंचेला. कारण स्वच्छ अशी चिंच मीठ लावून गोळे करून एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवावे. एवढेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले. आणि चिंच कशी टिकवून ठेवावी. चिंच असं जर मीठ लावून गोळे करून ठेवले तर ती 1 वर्ष चांगली टिकते. तसंच कोकम पण व्यवस्थित ठेवावं. पण या व्हिडिओत मी फक्त तुम्हाला चिंच कशी निवडून ठेवावी हे मी तुम्हाला सांगितलं आहे. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद. प्रकारे ही चिंचेचे गोळे करायचे. आणि हे जे चिंचोके आहे ना, हे चिंचोके भाजून त्याची सालं काढायला पाहिजे. आता मी तुम्हाला ते टॅमरिन सीड बद्दल तुम्हाला सांगणार. काय हे चिंचेची जी बिया असतात ते याच्यात बोलून दाखवते मी वाचून. टॅमरिन सीड कॅन बी सपोर्ट युअर हार्ट हेल्थ अँड प्रिव्हेंट cardiovascular diseases. Tamarind seeds are rich in potassium, magnesium, calcium, and other minerals that can regulate blood pressure, cholesterol, and electrolyte balance. So you can eat a raw or roasted tamarind seed as a snack to maintain a healthy heart. हे मी तुम्हाला चिंचोक्याबद्दल सांगितले आहे. आणि अशी चिंच निवडून ठेवायची आणि एका काचेच्या बॉटलमध्ये घालून ठेवायची. तसेच हे चिंचोके मी तुम्हाला इंग्लिशमधून पण वाचून बेनिफिट सांगितलं आहे. हे भाजून त्याची टरफलं काढायची आणि मग एका बॉटलमध्ये घालून ठेवायचे. 2-4 असे भिजवून पण आपण चिंचोके खाऊ शकतात. तर ही माझी तुम्हाला एक कृती सांगितली की कशी चिंच सांभाळून, म्हणजे कशी निवडून व्यवस्थित बॉटलमध्ये ठेवावी.